थरात नाहीत 6 वाले 4 वाले आहेत तुझ्या बरोबरचा 3 वाले आहेत का तिन्ही पे दोन्ही पे चला आता आपण उमरगाडीत जाणार आहे. उमरगाडीतून मग तसं नाक्यावरून मग ते युवाकडे नाही तांबावाला मग युवा मग आपण पटकन प्रवास संपवायचा कारण आपल्याला ऑलरेडी पावसामुळे लेट झालेलं आहे. पावसाने आपल्याला दिरंगाई केलेली आहे. जास्त थांबायचं नाही आणि आपण विचारपूर्वक आपण निर्णय घेऊन थर लावायचे. समजलं. कुठली घाई गडबड पावसामुळे थोडाच गोंधळ झालेला आहे पण कुणी घाबरून जाऊ नका खचून जाऊ नका. संत पद्धतीने आपण थर लावू शांततेत थर लावू जे काय ते शांततेत करू ठीक आहे. सार्वजनिक गोविंदा त्या ठिकाणून गोविंद्याचा प्रवास करत आहे तर तुला हा जागेचा मान देऊन निघत आहेत. या प्रवासात प्रत्येक ठिकाणी पोरं आपली थर लावतील. कोणत्याही ठिकाणी त्यांना जिजा दुखापत न होता शेवटच्या क्षणी जेव्हा मी इथे येणार याच स्वरूपात पाहिजे आणि हसत खेळता गोविंदा परत आला पाहिजे. जागेवाडी महाराज की जय कृष्ण महाराज की जय गणपती बाप्पा माते की जय. चला हे पाया पड बाबा पाया पड आंबे माते इकडे ना
आला गोविंदा पदक. अरे आमचा एका पुढच्या वर्षीचा. श्रीकृष्ण गोविंदा पथक, श्रीकृष्ण गोविंदा पथक लालचाळ डोंगरी लालचाळ येथील हे सर्व बाळगोपाळ श्रीकृष्ण गोविंदा पथक नाही करू नका, वेळ घ्या. आपली दहंडी आहे, आपला आहे. दुर्घटनाचे देशध्वनी म्हणतात ना, तसं ठीक आहे. तिसरा थर हा एका आणि चौथा थरला घेऊन जाण्यात, चौथा थर हा एका सज्ज झालेला आहे. चौथ्या थरावर सलामी देण्यासाठी उत्कृष्ट अशी श्रीकृष्ण गोविंदा पथकाची 5 थराची सलामी. गणपती बाप्पा उमरगाडीच्या राजाचा बोल 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 बजरंग बली की श्रीकृष्ण गोविंदा पथकाचे सर्व गोविंदांचे आम्ही अभिनंदन करतो. खूप सुंदर अशी रचना आपण पाहू शकाल. लालचाळ गोविंदा पथक खरोखरच खूप सुंदर. एकूण 7 थराची आजूबाजूच्या जनतेला एक नम्र विनंती आहे की आपण चारही बाजूने या गोविंदा पथकाला सुरक्षा कवच द्यायचं आहे, जेणेकरून कोणालाही काही इजा पोहोचू नये. तसेच थर लावताना कोणी वरून पाणी अथवा फुगे मारू नये याची सर्व रहिवाशांना एक नम्र विनंती आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रचना या श्रीकृष्ण गोविंदा पथक लालचाळ डोंगरी यांची अतिशय उत्कृष्ट पद्धतीने एकावर एक थर रचत आहेत. श्रीकृष्ण गोविंदा पथक डीजे गाणं रेडी ठेवा. खूप सुंदर असं थराची रचना श्रीकृष्ण गोविंदा पथक. मी सांगितल्याप्रमाणे एक प्रसिद्ध असं आपल्या डोंगरी विभागातील हा सुद्धा एक गोविंदा पथकापैकी एक आहे. कडक असे उंच असे 6 थर, खूप सुंदर. 5 थर उभे राहिलेले आहेत, 6वा थर उभा राहिला आहे, सॉरी 5वा आणि 6वा 6 असे कडक थर श्रीकृष्ण गोविंदा पथक डोंगरी लालचाळ यांनी लावलेले आहेत. खरोखरच काही काही आरामात उतरा.
कोई डांस वांस करोगे? हेलो 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 श्रीकृष्ण सार्वजनिक गोविंदा पथकाच्या बालगोपाळांना थोडी छोटी विनंती आहे की आपला पुढचा गोविंदा एक थर लावतोय तिकडे थोडा वेळासाठी सुरक्षा रक्षासाठी उभं राहावं. आपले सगळे मित्र आहेत.
विक्रोळी कन्नमवार नगर 2 मध्ये 60. निखिल किती लावणार आहे आता? 6 तर लावतो. 6 तर उंच 6. अशा प्रकारे एक वरचा म्हणजे प्रॉपरने पाठवलं असे 6 तर आपण लावतो या ठिकाणी. म्हणजे आपल्या 6 ताराचा अंदाज आपला अभ्यास किती आहे समजेल. यांची तयारी चालू आहे बघा. आम्ही फक्त बघायला आहे. बघायला आहे ना. हे आमच्या जवळ लावायचं ना. आमच्या जवळ या. जवळ सर्वांनी घर सांगा. आता समजलं आपण काय प्रकार लावतो. उंच 6 लावायचे. ह्याच्यावरून आपली 7 लावणार की नाही की लावू शकत नाही हे आता समजणार. लावायचे की नाही? लावायचे ना. गणपती बाप्पा महाराज की आपल्या महाराज की चला. चला उंच 6 बघूया विक्रोळी कन्नमवार नगर 2 मध्ये. इथं आम्ही थर लावायला चाललोय आणि हे लोक खायला आलेत. तुम्ही खायला आलात का? लाज नाही वाटत? हा सुंदर असे 1 2 3 4 5 वॉटर कंट्रोल हरकत नाही. डीजे सिद्धिविनायक गोविंद बघा. सिद्धिविनायक हात वरती करा. साईंच्या भजन मंडळाचे विनंती करतो आणि व्यासपीठावर यायचंय. साईंच्या भजन मंडळाचे साई एक साईंचं गाणं तो म्हणताय.
रिलॅक्स ना टेन्शन नाही लेणे का तर लागले बरं वाटलं थोडंसं बरं वाटलं या पाऊस खूप पडतो मुसळधार पाऊस आहे सगळ्यांना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे तरी पण मुलांनी जिद्दीने 6 दर लावले आहेत आज आणि आता एन्जॉय झालं आहे मुलं आता जेवत आहेत खूप उशीर झाला आहे आम्हाला थोडीशी इंजुरी पण झाली आहे पण ती ठीक आहे चालून जातं तेवढं स्पर्धा म्हटल्यावर होतं खेळ आहे थोडंसं खेळला पण थोडंसं लागलं काय नाही कवर होतील ते बघूया पुढे काय आता करायचं जेवूया चला सुरुवात करूया खाना पाडू जेवणाची तयारी झाली सगळे आता सामान उचलून टाकतात घेऊन गेला काय तुझ्याकडे कांदा मिसळ चवा काय आयुष्यात तुम्ही ही कधी मजा नाही घेतली तर तुमचं जीवन व्यर्थ आहे बरोबर कामगार आला खाव 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 तुला एकट्याला ठेवलं इकडे अरे यार कोण घुसलं आवाज येतो गे आवाज येतो ऐकायला तूच बोल ना त्याचा आवाज बसला काय बोलतो
वर्षापासून सगळे बघतोय की हीच परिस्थिती आपल्याला 2023ला पण सेम होती. ॲज इट इज असाच पाऊस होता, असाच हे होता. तेव्हा आपले एकदा पण 6 लागले नव्हते, फक्त एकदाच लागलेले 6. तर आपण असा निर्णय घेतोय की इकडे लांबचा पल्ला काढण्यापेक्षा जो आपण ठरवलेला की घनसोलीला करणार तो या ठिकाणी आपण कॅन्सल करतो. कारण आपल्या बरोबर लहान मुलं लहान लेकरं खूप आहेत. तर तेवढा ताण एवढा ताण करणार रात्र होणार. काही महिला पण आपल्यासोबत आलेले आहेत. म्हणून हा आपण आहे ना प्लॅन रद्द करून आपण दादरला जातो. परत मुंबईला गेलो बघा. इथं आता पैशांची हाव नाही. जे आपण 1-2 महिन्यात जे प्रॅक्टिस केलेली आहे आपण फक्त एकच ट्राय लावले. सकाळपासून बाहेर पडल्यावर सकाळपासून आपण बाहेर पडलो, एकच ट्राय मानले. प्रवास करण्यापेक्षा आपण प्रवास करण्यापेक्षा आपण मुंबईत जाऊ, थोडी मजा करू. प्रभादेवीला एकदम उठतो आपण, बरोबर आहे. तो गाडी आहे, बाईक आहे, त्याच्यात काय होणार माहिती आहे का? गाड्या काढ असा सीन नको व्हायला. काय ते एकच ठरवा, तिथेच जाऊ. गणपतीला नाही पाऊस परत रिटर्न यायचं आणि परत बाहेरचे आहेत ना त्यांना परत बाहेर जायचं. लांब नको जायला. प्रभादेवीला भरपूर आहे. प्रभादेवीला हॉटेलचं मार्केट आहे. तर तुम्हाला निर्णय पडतोय काय? दादरला आपण जातोय. कारण बघा कुणाशी आत्ता आपण 6 लावताना पडलो, काय खोटा फुटायचा नाही. म्हणजे आपली एक काही फेल झाली. जे आपलं स्वप्न 7 लावायचं तर यावर्षी जी आपली इच्छा आहे, स्वप्न नाही इच्छा आहे. स्वप्न आपलं 8 तर आपण लावून झालेलो आहे आपल्या गोविंदाने. तर ते काय 7 तरच आपलं स्वप्न नाही आहे. आपली इच्छा आहे की फक्त 7 तर लावायची. हा तर आपला 8 तर लावणार आहे. आता सर्वांना माहिती आहे थोडं आपण बॅकफूटवरती आहे. ठीक आहे होतो. तुम्हाला मी काय बोललो, आज 2 गोविंदांनी 10 तर लावलेले. खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जय जवान आणि कोकण नगर यांच्यासाठी खरोखर टाळ्या वाजवा. कारण त्यांनी विश्वास इकडे बघ कुठे हांडी आहे काय दादरला. आम्ही बस दादाला नंतर फोन कर, त्याने पुढे जायचं कुठे थांबायचं आधी सांग. तर 6 थर लावून आम्ही निघालो आणि जवळपास 4-5 तास आमचे वाया गेलेत. आणि का वाया गेलेत हे निखिल तुम्हाला चांगलं सांगेल. आम्ही विक्रोळी कन्नमवार नगर आमदार श्री सुनील राऊत या ठिकाणी यांच्या हंडीखाली होतो. तर त्या आयोजककर्त्यांनी 4-5 तास आमचे वाया घालवले. एकाच ठिकाणी आम्ही मुलं उभी होतो, त्यामुळे आम्ही कंटाळलो सुद्धा. 2 गोविंदे थर लावत होते, त्याच्यानंतर ब्रेक घेऊन पुन्हा ते 15-20 मिनिटाचा कार्यक्रम घेत होते. तर मी स्टेजवर जाऊन त्या आयोजकांशी भांडलो सुद्धा की तुम्ही जे करताय ते कुणासाठी करताय? गोविंद्यासाठी आयोजन करताय की लोकांना बाया नाचवण्यासाठी तुम्ही करताय किंवा तमाशे नाचवण्यासाठी करताय? मुले आणि ही जी गर्दी होते ना ही थर बघण्यासाठी होते. तुम्ही जे बाया नाचवता त्यांच्यासाठी अजिबात गर्दी होत नाही. म्हणजे जर आम्ही निघून गेलो ना इथून तर इकडे बघायला तुम्हाला पण कोण थांबणार नाही. का तुमच्या स्टेजची व्हॅल्यू पण 0 होणार. हे मी त्या ठिकाणी बोललो त्यांना. मग त्याच्यानंतर आमचा काय लगेच एक 10 मिनिटांनी आमचा नंबर आला. पण हे चुकीचं आहे की मी आज ज्या दिनेश आमचा जो यूट्यूबर आहे आमचा मित्र याच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आयोजन करणार पहिले गोविंदाला महत्त्व द्या. गोविंदा खेळाडूंना महत्त्व द्या. जे एकाच ठिकाणी जर 3-3, 4-4 तास उभे राहतात त्यांच्या मग पायांची अवस्था काय होणार, त्यांच्यामधला स्टॅमिना काय राहणार आहे आणि काय ताकद राहणार आहे, ते काय ठरणार आहे. जर ते 2.5-2.5, 3-3 तास मेहनत करतात, सराव करतात, ते कशासाठी करतात? एका दिवसासाठी करतात. आणि एखाद्या आयोजकाकडे जर 3-3 तास जात असतील तर 12 तासात त्यांचे 4 जणांकडे ते जाणार, पूर्ण दिवस खराब होतो. तर ते असं होतं कामा नये. आयोजन करा, जर तुम्हाला करायचंच असेल तो वेगळा स्टेज ठेवा. मग त्याच्यासाठी तुम्ही थांबू नका की तो डान्स पावा, तो संगीत पावा, ती आट घालू नका. ते कंटिन्यू चालू राहू द्या. आणि थर लावणारे त्यांचे ते काम करतीलच. आयोजकांना एक नम्रतेची विनंती आहे की जे गोविंदा पथक बाहेरून येतं ना त्यांना पहिली संधी द्या. ते तुमच्याकडे आपला टाईम खर्च करतात, त्यांना पुढेही जायचं असतं, तिकडेही त्यांना वेळ घालवायचा असतो. असा हंड्या फोडायच्या असतात. जास्तीत जास्त हंड्या आम्हाला कशा मिळतील? पैशासाठी आम्ही येत नाही तिकडे. आमची कला सादर करण्यासाठी आमची 2-3 महिन्याची जी मेहनत असते ती दाखवण्यासाठी आम्ही तिथे येत असतो. कारण एक मिनिट सांगतो की कुठलाही गोविंद आहे, आज महाराष्ट्रात अनेक गोविंद आहेत, ते 2 ते 3 तास सराव करतात. पण ते सराव दरम्यान ते 5 ते 6 प्रयत्न करतात थरांचा. 2दा लावतात, 3दा लावतात. पण
या गोविंदाच्या दिवशी त्यांना मोजून ते 2 ते 3 वेळा लावता येतात, जे त्यांना प्रयत्न करायचे असते. पूर्ण दिवस त्यांच्याकडे असतो, पण काही ठिकाणी मग अर्धा प्रवासात वेळ जातो, अर्धा आयोजक वेळ काढून घेतात, पुन्हा जेवणाचा कार्यक्रम, पुन्हा रस्त्याची अरेंजमेंट, कुठे भेटणार, कुठे राहणार, कुठे थांबणार. तर तुम्ही गोविंदापट्टूंचं जरा समस्या पण तुम्ही समजून घ्या. आयोजन करा, पण गोविंद्यासाठी करा. नाचण्यासाठी तर आहेत, तुम्हाला वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी वर्षभर पडलेले आहे. तर 3-4 ट्रायनंतर आम्ही आता इथे घरी आलो आहे आणि थोडी मुलं इंज्युर्ड पण झाली आणि 4-5 तास वाया गेले. त्यामुळे आम्ही मग निघण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की करा.